गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? होप्स तुम्ही सर्वजण मजेत आणि खुश असणार. आज किचनमध्ये येतच काल वॉश केलेल्या भांड्यांकडे लक्ष केलं तर ती भांडी खूप शाईन करत होती, त्यामुळे त्यांची नजर उतरून घ्यावी असंच वाटलं. तुम्ही पण त्यातले आहात का ज्यांना मॅगी खूप आवडते? आणि आज मी नाश्त्यामध्ये मॅगी केली होती. मला पण अशी प्लेन मॅगी खूप आवडते. त्यानंतर आज मला सोफा कवर वगैरे वॉश करायचं होतं, त्यामुळे काढून घेतलं आणि पडदे पण वॉश करायचे होते. पडदे पण काढून घेतले आणि गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले. त्यानंतर लगेच वॉश करायला घेतले आणि ऊन पण खूप कडक पडलेलं होतं आणि तिथेच गॅलरीमध्ये वाळत टाकले. आणि आज मी गाजर हलवा बनवणार होती. गाजर ऑलरेडी किसून घेतले होते आणि कढईमध्ये तूप टाकलं. त्यानंतर मग तुपामध्ये किसलेले गाजर टाकले आणि ते 5 ते 10 मिनिटमध्ये परतून घेतले मी. आणि त्यानंतर मग माझ्याकडे काजू आणि बदाम असे 2 ड्रायफ्रुट्स होते, त्यामुळे मी ते 2च टाकले. तुमच्याकडे आणि काही वेगळे असतील तर ते तुम्ही यूज करू शकता. आणि त्यानंतर मग दूध टाकलं. दूध पूर्ण कोरडं होईपर्यंत, म्हणजे दूध पूर्ण ॲब्झॉर्ब होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतरच मग साखर टाकायची आहे. पूर्ण ॲब्झॉर्ब झालं होतं आणि मग नंतर साखर टाकली आणि साखर पण 5 मिनिट परतून घेतली आणि आपला हलवा रेडी झालेला होता. त्यानंतर मग टेस्ट करून बघितला, फारच छान झालेला होता हलवा. माझं जेवण पण झालेलं होतं, त्यामुळे विचार केला की किचन पण आवरून घेऊ. आणि जेवणामध्ये आज बटाट्याची भाजी आणि हलवा तर तुम्ही बघितलाच असं बनवलेलं होतं. आणि आजच्यासाठी इतकंच. चला तर मंडळी, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.